श्रावण म्हटलं की भजी भजी तर 12ही महिने चालतात. स्पेशल आज आपण मोड आलेल्या मसुराची भजी बघणार आहोत. मसूरची अप्रतिम चवीला लागतात, परफेक्ट कुरकुरीत होणारी आणि थोडा वेगळा प्रकार. त्याच्यासाठी मसूर आहे ना मिक्सरमध्ये भुरभुरवून घ्यायचे छानपैकी. थोडे मऊच भुरभुराचे आहेत. त्याच्यात 3-4 पाकळ्या लसूण, 1 इंच आलं, त्याच्यानंतर कढीपत्ता, कांदा भजी, बटाटा भजी, बेसनचे गोळे आपण नेहमीच खातो, पण मसूर आणि सेम अशी चवळीची भजी करून बघा, अप्रतिम लागतात. ह्याच्यात मी हिरवं वाटण माझ्याकडे जे तयार होतं मिरचीचं तेच ॲड केलं आहे. तुम्ही नुसत्या 2 हिरव्या मिरच्या ॲड करा. हिरवं वाटण पाहिजे जसं नाही, माझ्याकडे होतं तेच मी ॲड केलं आहे. आता हे छान बघा मिक्सरमध्ये भुरभुरवून घेतलं आहे. भुरभुरवूनपेक्षा थोडंसं बारीक. आता त्याच्यात कोथिंबीर भरपूर बारीक चिरलेली, कांदा 1 बारीक चिरलेला, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, लाल तिखट पाव चमचा, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार सगळं घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी एकजीव करायचं. जिरंही अख्खं घातलं तरी चालेल. तुम्हाला जे आवडत असतील मसाले ते ह्याच्यामध्ये ॲड करा. ह्याच्यामध्ये तुम्ही धने आणि बडीशेप क्रश करून घातलं ना, ते भजी खाताना अप्रतिम लागतात. हिंग पाव चमचा आणि छान एकजीव करून घ्यायचं. एकीकडे तेल कडकडीत करायला ठेवलं आहे. बॅटर बनवल्या भजी काढली तरी चालतात, हे काही ठेवायची गरज नाही. बाइंडिंग जर होत नसेल प्रॉपर ना, तर हवा असल्यास अर्धा चमचा बेसन घाला. मी थोडंसं घातलं आहे, अर्धा चमचा बेसन, आणि छान ते एकजीव करायचं. पाणी नाही जास्त घालायचं आहे, मसूर भिजलेले असल्यामुळे त्याच्यात बऱ्यापैकी पाणी असतं. वाटलं तुम्हाला गोळे होत नसेल तर थोडंसं 1 चमचा पाणी वगैरे ॲड करू शकता. आता छोटे छोटे तुम्हाला हव्या त्या आकारात गोळे कडकडीत तेलात सोडायचे आहेत. सोडल्यानंतर लगेच हलवायचे नाही, 1-2-3 मिनटं थांबायचं. छान असे ते खरपूस झाले की आपोआप असे वर येतात आणि मग ते झाऱ्याने हलवले की ते तळायलाही सोपे पडतात. नाहीतर तेलात कुस्करण्याचे चान्सेस जास्त असतात. एक गोळा टाकून बघा, कुस्करतोय असं वाटलं तर बेसन अजून ॲड करा, म्हणजे त्याला छान असं ते बेसनाने कसं बाइंडिंग होण्यासाठी मदत होते. पीठ छान असं तयार होतं. पण मी अर्धा चमचाच बेसन घातलं आणि माझे परफेक्ट तयार झाले. तर मसूर किती आहे त्याप्रमाणे तुम्ही बेसनाचा अंदाज घ्या. नाही घातलं तरी चालेल. एक गोळा पहिला तळून बघा. त्याच्यासाठी थोडं मऊ ते मिक्सरला आपल्याला भुरभुरवून घ्यायचं आहे. आपलं तयार आहे मसूरची भजी. हिरव्या चटणीबरोबर, सॉसबरोबर किंवा दाल राईसबरोबर, चपातीबरोबर कशी तुम्ही आस्वाद घ्या. अप्रतिम चवीची मसूरची गोळा भजी, मोड आलेल्या मसूरची गोळा भजी.